रात्री एकदा आतमध्ये गेला तर सकाळीच बाहेर निघत होता. घराजवळ राहणारी पिंकी त्याला रात्री गच्चीवर घरामध्ये बोलत होती. तो एकदा आत गेला तर सकाळीच बाहेर येत होता. पिंकी जेव्हा कॉलेजला निघायची तेव्हा तर सर्व गल्लीतील पोरं तिच्या मागे मागे जात होते आणि काही पोरं ज्यांचा काही काम वगैरे नसतं म्हणजे जे बिनकामाचे विनाकारण फिरणारे ते तर तिथेच कॉलेज सुटेपर्यंत भटकत होते. आणि जेव्हा कॉलेज सुटले परत ते पिंकीच्या मागे मागे तिच्या घरापर्यंत येत होते. पिंकी पण त्यांना भाव देत नव्हती आणि ना त्यांना बघायची, तरी पण पोरं तिच्या मागेच असायचे. पिंकी तर त्यांना कधीही इग्नोर करत. पिंकी तर दिसायला खूप भारी होती. तिचा गोरा रंग आणि गुलाबी गाल ते बघून तर कोणताही मुलगा तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होता. पण सगळ्याच्या नशिबात पिंकी तर नव्हती ना. पिंकी दिसायला अशी होती की गल्लीतले सगळे पोरं तिच्या मागे होते, पण पिंकी न कोणाला भाव देत असे आणि न कोणाला बघत असे. पिंकीला फक्त एकच मुलगा आवडायचा, तो म्हणजे पवन. पवन आणि पिंकी शेजारी शेजारी राहत होते, पण गावातील पोरं पिंकीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी तर एकदा पवनला गच्चीवरून पिंकीच्या घरामध्ये जाताना बघितले आणि नंतर तर त्यांनी जो हंगामा केला तो. पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण कथा ऐका. मित्रांनो, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.